हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। आता पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार का? कुठे गेलं सिंदूर? भारत पाकिस्तानच्या सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सवाल, तर जावेद मियादादला घरी जेवायला कुणी बोलवलं? मुख्यमंत्र्यांचा पलटवार। संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र, आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न होण्याची पत्रातून राऊतांची मागणी। रोज वोट चोरी झाली म्हणतात, यांचं डोकं चोरीला गेलंय। काही लोक तोंडावर पडले तरी सुधारायला तयार नाहीत। फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्यांवर काम करा। आपली मतं चोरीला जात आहेत। पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश। विधानसभा निवडणुकीपासून राज ठाकरे आणि शेलारांमध्ये आरोप प्रत्यारोपांवरून दुराव्याची चर्चा। दुराव्याच्या प्रश्नांवर आशिष शेलारांचे नो कमेंट्स। शेलारांच्या प्रतिक्रियेमुळे दुरावा कायम असल्याची ही चर्चा। मुंबईच्या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर, ते म्हणजे राज ठाकरे। मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यांवर विचारलेल्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं मोठं विधान। गणेशोत्सव काळामध्ये डीजे प्रमाणे बेंजोनवरील भोंग्यांनाही बंदी। हायकोर्टाने मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार आदेश लागू। दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा। रस्त्यावर बांधलेला स्टेज काढण्यावरून कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात दगडफेक, वाहनांची तोडफोड, 4 पोलिसांसह 10 जखमी। मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कुटुंबावर हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी। हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या। नमस्कार, मी प्रियंका लाठी। महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघात सामना नियोजित आहे, पण याच सामन्यावरून आता महाराष्ट्रामध्ये राजकीय फटाके फुटू लागलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन सिंदूरचा हवाला देत या सामन्याला विरोध केलाय, तर पंतप्रधान म्हणतात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही। मग त्या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक झालंय का? रक्त आणि क्रिकेट कसं चालतं, असा घणाघाती प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपला उपस्थित केलाय। बोगस जनता पक्षाच्या लोकांच्या हातात देश असल्याची टीका देखील ठाकरेंनी केली आहे। तर भाजपने या मुद्द्यावरून शिवसेनेला मातोश्रीवरच्या जावेद मियादादची भेटीची आठवण करून दिली आहे। ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे, आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत। देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी। कोण आहे जयशहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात, मग खून आणि क्रिकेट कैसा बह सकता है साथ में? बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे। ही बोगस जनता पार्टी आहे। काय फरक पडणार आहे जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी म्हणताय ना, घुसखोर पाठवायचं थांबत नाही, जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही, ते आम्ही त्याचा तुकडा पाडतो।
मग आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट आहे. मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप कोका कोला चला चाय गरम गेला आता. ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं? भारत पाकिस्तान मॅच क्रिकेट. मी पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियाँला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एकदा आरसा बघावं. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलंय. पाकिस्तान सोबत भारताने क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी राऊतांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केली आहे. यावरून नितेश राणेंनी राऊतांना एक खोचक सवाल केलाय. जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो. संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये आणि फक्त एवढं सांगावं, इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये ते इंडियाच्या बाजूने असणार की हा पाकिस्तानच्या बाजूने बुरका घालून उभा राहणार. तर भाजप नेते आशिष शेलारांनीही राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. राऊतांनी यावर बोलण्याचा अधिकार नाही, त्यांनीच जावेद मियाँदादला बिर्याणी खाऊ घातली होती अशी टीका देखील आशिष शेलारांनी केली आहे. तर शेलारांच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलंय. संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही घरात जावेद मियाँदादला बोलून बिर्याणी खायला घातली. त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंटबद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. जावेद मियाँदाद बाळासाहेबांना विनंती करायला आला होता की भारत पाकिस्तान मॅच होऊ द्या. बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही. आशिष शेलार जरी BCCIचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही. बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? तर जावेद मियाँदाद आणि बाळासाहेबांच्या भेटीवेळी नेमकं काय झालं होतं पाहूयात. जावेद मियाँदाद आणि शिवसेना प्रमुखांची भेट आणि भेटीवेळी क्रिकेटपटू दिलीप वेंगसकरांची हजेरी त्यावेळी त्यांनी लावलेली होती. त्याचबरोबर मियाँदादचे चेतन शर्माला मारलेल्या षटकारांची आठवण देखील करून देण्यात आली. त्याचबरोबर मियाँदाद शिवसेना प्रमुख भेटीची देशभरामध्ये त्यावेळी चर्चाही झाली होती. मियाँदादच्या मातोश्री भेटीनंतर शिवसेनेवर सगळीकडूनच टीकाही झाली. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मियाँदाद यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं होतं हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलं. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. मुंबईतील राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या, हे सगळं चाललेलं आहे. प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत. हे जिंकले आहेत त्यांचं राहुल गांधी यांनी ढोंग उघडं पाडलंय असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. दरम्यान वोट चोरी नाही तर विरोधकांचं डोकंच चोरीला गेलंय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे, पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या. हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण ना, लोकांमधनं जर त्या प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकूच शकत नाही, अजिबात जिंकू शकत नाही. आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही. जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेलं आहे. यांचं बुरखाच फाडलेलं आहे.
ढोंग उघडं पाडलेलं आहे, सोंग उघडं पाडलेलं आहे. रोज म्हणतात नोट चोरी, नोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे. माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना 25% यांच्याकरता आशीर्वाद मागा, यांना सुबुद्धी येऊ, यांच्या डोक्यामध्ये थोडी अक्कल येऊ. कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणीच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा म्हणजे चोर कोण आहे? कोणीच नाही. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे. कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात. पण यांना परदेशात कोणी विचारलं, यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे? जी परिस्थिती याची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती याची बिहारमध्ये देखील होणार आहे. कारण मोदीजींसारखा नेता तो देशाचा विचार करतो, तो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो, त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली मातृशक्ती ही उभी आहे. तर पुण्यामध्ये आज मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागा, आपली मतं चोरीला जात आहेत, मतदार याद्यांवर काम करा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेत. मतदार यादीवर काम करा तरच निवडणूक लढण्यात मजा, असं देखील राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंनीही राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. तर मतदार याद्यांवर काम करा असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले. मुंबईत 2 बैठका झाल्या, नाशिकमध्ये बैठक झाली, ठाण्यामध्ये बैठक झाली, पुण्यामध्येच बैठक झाली नव्हती. म्हणून ते पुण्याची बैठक या ठिकाणी त्यांनी आता अर्जंटली घेतली. बरे बैठक घेत असताना योगायोगाने काल पुणे शहराच्या पिंपरी चिंचवडच्या प्रभाग रचना झाल्या, जाहीर झाल्या, प्रभाग रचना झाल्या. आणि या प्रभाग रचना करत असताना भाजपवाल्यांनी अशा प्रभाग रचना केल्यात की ते शहराचा विकास नाही बघितला. आम्ही कसे जिंकणार आणि आम्ही कसे सत्तेत येऊ हे बघितले. शहराचा फार विचका केला नाही त्यांनी. म्हणजे शहर वाटोळं झालं, शहराचं काय त्याचं त्यांना काही घेणं देणं नाही. आता राजसाहेबांनी सांगितलं की 2014 पासून साहेब ओरडत जाते. मुंबईची वाट लागायला काही काळ लागला, परंतु पुण्याची वाट लागायला काही क्षणाचं वाट लागेल. असा पूर्ण विषय झालेला पुण्यात असलेले ट्रॅफिक असेल, असणारी लोक असतील, ह्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या गोष्टी सगळ्या बोलले. संघटनेत कसं काम करायचं म्हणजे आपला शाखाध्यक्ष होता, उपविभागाध्यक्ष, आमचे पदाधिकारी सगळेच उपस्थित होते. शाखाध्यक्षांनी कसं काम करायचं, काय करायचं इथपर्यंत त्यांनी या ठिकाणी सूचना आज आपल्याला आम्हाला सांगितलं.